शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला. शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलाय. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली पिकं रानडुकरे, रानगवे आणि वानरांकडून फस्त केली जात आहेत. दुसरीकडे बिबट्या आणि गव्यांच्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तालुक्यातील साळशी, पिशवी, वरेवाडी आणि सोनोडे परिसरात वानरांच्या टोळ्यांनी भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. टोळ्यांनी शेतात घुसून टोमॅटो, वांगी, मिरची आदी पिकांचं नुकसान केल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सरूड, शिंपे, सौते, शिरगाव, वडगाव आणि कापशी या भागात गव्यांचा, कळपांचा वाढता वावर आहे. ऊस, मका आणि ज्वारी सारख्या पिकांचं रानडुकरांकडून मोठं नुकसान होत आहे. दररोज सकाळी शेतात गेल्यानंतर पिकांचे झालेले नुकसान पाहून शेतकरी हताश होतोय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या वारणा खोऱ्यातील उकळू, शित्तूर, वारुण, शिराळे, खेडे, उदगीर, कांडवण, मालगाव आणि जांभूर या परिसरात बिबट्यावर आणगव्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला. शेतात काम करताना तसेच जनावरे चारताना काही ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे या प्रकल्पात सोडण्यात आलेल्या तारा आणि चंदा या वाघिणींच्या परिसरात वावर आढळून आल्यानं नागरिकांची चिंता अधिक वाढली. उदगिरी, शित्तूर, वारुण आणि उकळू या गावातील वाडी वस्त्यांपर्यंत जाण्यासाठी दळणवळणाची सोय अपुरी आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना जंगलातून पायी जावं लागतं. वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर लक्षात घेता हा प्रवास अधिक धोकादायक ठरतोय. पालक वर्गातून मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते. आपल्या शाहूवाडी तालुक्यात आणि आजूबाजूच्या भागात सगळीकडेच वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात निवड शेतकरीच नाही, ग्रामस्थांना, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आणि आता हे प्राणी सगळे जे पूर्वी आपल्याला बघायला मिळत होते, म्हणजे गवे असतील, बिबट्या असतील, रानडुकर असतील, ही सगळी आता इकडल्या अगदी जंगलापासूनच्या बाहेर 40-50 किलोमीटरच्या भागात तिथे यायला लागलेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर हल्ले होतात, पिकांचे नुकसान होते. याबाबत आम्ही वेळोवेळी आंदोलन केले आहे, निवेदन दिलेले आहे, रास्ता रोको केलाय. पण यामध्ये वन खातं जेवढं जबाबदारीने वागायला पाहिजे तेवढं वागत नाही. उखळासारख्या ठिकाणी वाघ सुद्धा खाली आला म्हणून अनेक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत. शेतकऱ्यांना मग पिकाचा पंचनामा करणार, त्यांच्या नियमाप्रमाणे पैसे देणार, एखादा जखमी झाला तर त्याला पैसे देणार, किंवा एखाद्याचा मृत्यू झाला. जवळजवळ 4 घटना घडल्यात मृत्यूच्या गेल्या 2 वर्षात आपल्या शाहूवाडी तालुक्यात. मग जो त्यांच्या नियमामध्ये बांधून राहून आणि सरकारने जे कायदे केले त्याला बांधून राहून ते नुकसान भरपाई देणार, ही सगळी पिकाला वगैरे मिळणारी नुकसान भरपाई पूर्णपणे अपुरी आहे. शाहूवाडी तालुक्यातल्या आपण पश्चिम भागात बघितलं तर निम्म्यापेक्षा जास्त शेती पडायला लागलेली आहे. ज्या काही वाड्या वस्त्यावरची माणसं त्या वस्त्या वाड्या सोडून म्हणजे त्या ठिकाणी शेती करणं बंद झालंय, दुधासाठी जनावर पाळणं बंद झालंय, मुलांच्या शाळेचे प्रश्न झालेत. हे सगळे प्रश्न ह्या वन्य प्राण्यांच्यामुळे तयार व्हायला लागले. गावामध्ये मोठ्या प्रमाणात माकडं यायला लागल्यात. घरामध्ये रिकामं घर असते, घरामध्ये शिरून हाताला लागेल त्या वस्तू घेऊन जायला लागलेत. आणि याच्यामध्ये आपण सातत्याने बोलतो, वन खात्याने किती मागणी केली तर वन खात्याचं याच्यामध्ये दुर्लक्ष होतंय. वन खातं खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या नियमातनी शिथिलता केली पाहिजे. त्याचबरोबर गव्यांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी यंत्रणा वापरली पाहिजे. बिबटे जे असतील त्या बिबट्यांचा रेस्क्यू करून ती त्यांच्या हद्दीत नेऊन त्यांना सोडली पाहिजे. अन्यथा लोकांना एक दिवस ते सगळं घेऊन ते वन खात्याच्या दारात जाऊन राहायची पाळी. वन्य प्राण्यांच्या या सततच्या त्रासामुळे शेती करायची की नाही आणि जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. शेतीवरच उदरनिर्वाह अवलंबून असताना पिकांचं वारंवार नुकसान होत असल्यानं आर्थिक संकट तीव्र होत आहे. शासनानं तातडीनं उपाययोजना करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतीसाठी सौर कुंपण उपलब्ध करून द्यावं, तसेच नुकसानीचा त्वरित आणि योग्य मोबदला द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करतात. दरम्यान वन विभाग आणि प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली जाते. काही अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद भाषेचा वापर होत असल्याचं आरोप शेतकऱ्यांनी केलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शासनानं गांभीर्यानं दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरते. शाहूवाडीहून महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.